श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. स्वामी अक्कलकोटीमध्ये आपला स्वागत आहे. परमेश्वराचे नित्य चिंतन करणे खूप महत्त्वाचे आहे. त्याशिवाय आपली भक्ती ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. तर चला सुरू करूया आजचा प्रवचन. नित्य स्वामी दर्शन दिवस 11वा. स्वामींनी लाकूड तोड्याच्या परम निर्मळ दृष्टीशी जेव्हा संवाद केला तेव्हा त्याचे प्राण देह सोडून निघाले होते. त्या क्षणी लाकूड तोड्याच्या लक्षात आले की आता स्वामींची दृष्ट भेट पुनश्च होणार नाही. म्हणून तो स्वामींची अजानुबाहू तेजस्वी मूर्ती आपल्या नजरेत साठवून घेऊ लागला. तो स्वामींच्या चरणांना लागून विनवणी करू लागला की स्वामी, मला मुक्ती नको. तुमच्या नामस्मरणात अखंड दंग राहण्यासाठी मला पुन्हा हा मानवी देह हवा. दत्तावतारात तुम्ही मला हरिणी म्हणून जवळ केलेत. श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात मजपाशी व्यंग होते. वयाच्या 16व्या वर्षी मातापित्यांची अनुज्ञा घेऊन तीर्थयात्रेला जेव्हा निघालात तेव्हा तुमची साक्षात्कारी नजर माझे देहावरून फिरली आणि माझे जन्मव्यंग क्षणार्धात नाहीसे झाले. मी तेजःपुंज झालो. तेव्हा सुद्धा मी तुमच्याच नामस्मरणात होतो. तुम्ही तीर्थयात्रेला निघालात तेव्हा मी दरवाजात उभा राहून तुमच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होतो. देहाने मी मातापित्यांपाशी होतो, परंतु माझे मन आणि दृष्टी तुमच्याबरोबरच प्रवास करत होती. तुमच्या अवतार समाप्तीला मी माझा देह गंगेत विसर्जित केला. त्यानंतर तुम्ही श्री नृसिंह सरस्वती अवतारात पुन्हा जवळ केलेत. तेव्हा मी विदर्भातल्या करंज नगरात वस्तीला होतो. तेव्हा सुद्धा मी तुमच्यापाशी वावरत होतो. करगळी वनात तुम्ही अचानकपणे गुप्त झालात. तिथे आपली ताटातूट झाली. मला तुमचा विरह सहन होईना. प्राणाने शरीराचा त्याग कधी केला मला कळलेच नाही. त्यानंतर हरिणीच्या रूपात मी तुम्हाला शोधत होतो. लाकूड तोड्याच्या ह्या जन्मात खांद्यावर कुऱ्हाड घेऊन कुठल्या अज्ञात झाडामागे लपला आहात ते जंगल साफ करीत पाहत होतो. तुम्ही वारुळातून प्रकट झालात आणि माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. स्वामी, माझी चरणसेवा अद्याप शिल्लक आहे, म्हणून मला मुक्ती नको. स्वामींनी आपल्या परमभक्ताकडे पाहिले आणि म्हटले, आपण अक्कलकोटला भेटू. तू माझ्या समीपच राहशील. भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. परमेश्वराच्या अखंड नामस्मरणात असणाऱ्या परमश्रद्धेय भक्तांना देवसान्निध्य सतत मिळते. ही एका जन्माची कहाणी नसते. तो अनेक जन्मांच्या नामजपाचा अथक प्रवास असतो. अशा परमभक्ताने केवळ स्वामींच्याच अवतारी स्वरूपात तल्लीन होऊन राहावे. त्यासारखे ह्या विश्वात दुसरे सुख नाही. एक लक्षात घ्या की ज्या क्षणी स्वामींचे विस्मरण होते त्या क्षणी मानसिक यातनांना सुरुवात होते. तेव्हा धावून येतात ते स्वामी समर्थ. त्यांचे पुन्हा नामातून दर्शन होते. मनातली भीती नष्ट करणारा, यातनांना चंद्रशांती देणारा, आनंदाचे रांजण शिगोशीग भरणारा समर्थ स्वामींच्याच कृपेने प्राप्त होतो. माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, तेव्हाच मोक्ष नाकारणाऱ्या लाकूड तोड्याच्या स्वामी भक्ताचा खरा अर्थ कळतो. एक कायम लक्षात ठेवा, स्वामी आपल्या मागे पुढे सदैव धीर देत उभे असतात. त्यांना आपल्या भक्तांची विलक्षण काळजी असते. इति श्री नित्य स्वामी दर्शन दिवस 11वा संपूर्ण.